तुमच्यासोबत पण असं होतं का? सणवार आले आणि तेच गोड वगैरे खाऊन सगळं जिभेची चव वेगळीच झालेली असते आणि एकदम चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि मग काय बनवावं ते सुचत नाही. नेहमी नेहमी मग नाश्त्याला तेच पदार्थ खाऊन किंवा संध्याकाळच्या 4 वाजता चहासोबत खाण्यासाठी एकदम झटपटीत अशी ही रेसिपी आहे. पटकन होणारी आहे. जितकी पटकन होते ना तितकी चवीलासुद्धा छान होते आणि तुम्ही असेच खाऊ शकता किंवा संध्याकाळीसुद्धा हे बनवू शकता. तर बघा, 1 कप पोह्यापासून ही रेसिपी आपण बनवणार आहोत. इथे मस्त असे पोहे घेतलेले आहेत. पोहे मग स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजवून ठेवायचे. पोहे घेताना ना कुठलेही पोहे घेऊ शकता तुम्ही. हे नेहमीचे आपले जे घरात असतात ना ते पोहे आहेत. त्याच्यामुळं बघा पाणी छान असं काढलेलं आहे. थोडंसं भिजवून घ्यायचं पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी, जितकं की पोह्याच्या बरोबरच असेल इतकंसंच पाणी घालायचं. मस्त छान असं भिजू घालायचं. थोड्या वेळाने पाणी पोहे अब्झॉर्व करतं आणि हे बघा अशा पद्धतीचे मऊसूत असे हे होतं. हा जो नाश्ता आहे ना खूपच म्हणजे खूपच टेस्टी होतो. कुठेही ह्याला जास्तीचा वेळ लागत नाही आहे किंवा जास्त तामझाम नाही आहे. कोणती पूर्वतयारी करून ठेवायची नाही आहे. पटकन असा होणारा नाश्ता आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. आता इथे आहे ना 1 ते 1.5 कप तुम्ही किंवा 2 कप तुम्ही असं गव्हाचं पीठ घेऊ शकता. आता दही घालायचं आहे. दही खूप मस्त फ्रेश असावं, आंबट जास्तीचं नसावं. त्याच्यातच थोडंसं पाणी घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ढवळून आणि हे असं ना बॅटर आहे ना मस्त छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं की एकजीव होतं बॅटर, जास्तीचं आपल्याला हे करावं लागत नाही आहे. बघू शकता छान असं हे बॅटर येणार. मस्त असं हे करून घ्यायचं. एका मोठ्या आपल्याला हे करायला येईल ना तशा बॉलमध्ये काढून घ्यायचं किंवा टोपामध्ये म्हणा, कशामध्ये पण काढून घ्यायचं. बघू शकता हे बॅटर किती छान झालेलं आहे. आता हाताने कमीत कमी 1-2 मिनटं ना मस्त व्यवस्थित ह्याला फेटाळून घ्यायचं. तुम्ही हँड मिक्सरने सुद्धा फिरवून घेऊ शकता किंवा असं हाताने सुद्धा फेटाळू शकता. छान असं हे मस्त बघू शकता किती मस्त मऊ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं. जिरे टाकायचे, छान चव येते जिऱ्याने मस्त. आता इथे 1 कप कांदा घेतलेला आहे. तुम्ही जास्तीचा कमी जास्त सुद्धा करू शकता. मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला तिखट कमी हवा असेल तर तुम्ही मिरची कमी सुद्धा घालू शकता. मस्त असे हे काही जास्तीचं हे नाही आहे की घ्यावं. मटार घ्यायचा आहे. मटार ओबडधोबड बारीक केलेला असावा, पूर्ण अख्खा मटार नसावा किंवा जास्तीचा बारीक केलेला सुद्धा नसावा. हे जे घातल्याने काय होतं की आपल्याला हेल्दी असं टेस्टी तर नाश्ता बनतो, पण हेल्दीसुद्धा बनतो. त्यामुळे असं भाज्या घालून केलेलं किंवा एखादी तुमच्या आवडीची भाजीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा एखादी भाजी मुलं खात नसतील ती भाजीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालून हे बॅटर तयार करून घेऊ शकता. छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं. जास्तचं तुम्हाला वाटत असेल हे पातळ असेल तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा जास्तीचं दाट असेल तर तुम्ही इथे अद्रकचं थोडंसं किसलेलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची. बघू शकता इथे मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे. छान अशी मिक्स करून घ्यायची आणि स्वाद खूप छान येतो मस्त. याऐवजी तुम्ही एखादी भाजीसुद्धा घालू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छान असं परत मिक्स करून घ्यायचं. बघा किती सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी होते. अगदी कुठेही याला टाईम वेस्ट जात नाही आहे तुमचा. तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर गव्हाचं पीठ हे करायचं आणि जास्त हे झालं तर हे करायचं. इकडे एका कढईमध्ये मस्त असं छानसं तेल गरम करायला ठेवायचं. तेल मिडियम गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जसं आपण भजी सोडतो ना त्या पद्धतीमध्ये सोडायचे आहेत. ह्या पद्धतीने एकदा बघा किती खूप छान आणि मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान ही रेसिपी होते आणि पटकन होते. जास्तीचा वेळ लागत. नेहमी आपण भजी वगैरे करतो मग तेच खाऊन आपल्याला हे झालेलं असतं. मग अशा पद्धतीने थोडंसं वेगळं केलं ना की आपल्यालाही बरं वाटतं आणि मुलांनाही छान वाटतं. मीडियम गॅसवरतीच हे तळायचं आहे. जास्त फुल गॅस जर केला ना तर मग फक्त वरतून कलर चेंज होईल आणि आतून हे तसेच राहतील. आता याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा वगैरे वापरायची अजिबात गरज नाही आहे, कारण ते इतकं हे बॅटरने फेटाळल्यामुळे आहे ना ते आपलं हे बॅटर आधीच हलकं फुलकं झालेलं असतं. त्याच्यामुळे आतूनसुद्धा हे मस्त खूपच छान असे नाश्ता तयार होतो. आणि असा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा. आणि अशा पद्धतीवरती आपल्याला कलरवरती तळून घ्यायचे आहेत. हे बाकीचे सुद्धा आपण सर्व राहिलेले जे आहेत ना ते सुद्धा ह्याच पद्धतीमध्ये तळून घ्यायचे. मस्त छान असे तयार आहेत बघा. हे तुम्ही 4 वाजता चहाच्या टायमिंगला किंवा सकाळी सुद्धा हे करू शकता किंवा रात्री सुद्धा तोंडी लावण्यासाठी सुद्धा हे करू शकता, तोंडाची चव बदलण्यासाठी. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.